जर तुम्हाला एखाद्या महिलेसोबत संबंध ठेवायचे असतील तर सुरुवातीला तिच्या योनीला हलकेच स्पर्श करा आणि तिच्या स्तनांना हळूवार दाबा. ज्या पुरुषांचे अनेक महिलांबरोबर संबंध असतात ते सेक्सला महत्त्व देतात पण आपल्या नात्यात खुश नसतात. जेव्हा माणूस झोपतो तेव्हा त्याच्या लिंग रात्री सरासरी 9 वेळा ताठ होतो. जे लोक आठवड्यातून 2-3 वेळा सेक्स करतात त्यांची रोगांशी लढण्याची ताकद वाढते. मोठ्या लिंगाच्या तुलनेत लहान लिंग उभं राहिल्यावर जास्त लांब होतं. जेव्हा माणूस सेक्स करतो तेव्हा त्याचा मेंदू दारू प्यायलेल्या माणसासारखा होतो. सेक्स करताना हार्ट अटॅकने मरण पावणाऱ्या पुरुषांपैकी 85% पुरुष असे असतात जे आपल्या बायकोला फसवत असतात. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरू नका, कारण यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून असेल. दारिद्र्याची लाज वाटू नये तर दुर्गुणांची लाज वाटायला हवी. भूतकाळात कितीही कठीण असला तरी नेहमीच पुन्हा सुरुवात करा. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा. बहुतेक लोकांना खरे स्वातंत्र्य नको असते, कारण स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते आणि बहुतेक लोक जबाबदारीपासून घाबरतात. नद्या कधीच उलट्या वाहत नाहीत, म्हणून नदीसारखे जगायचा प्रयत्न करा. भूतकाळ सोडून द्या. नेहमी तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जात राहा. जास्त बोलणारी स्त्री आणि कमी बोलणारा पुरुष ही जगातील सुंदर जोडी असते. पुरुषांपेक्षा स्त्रिया त्यांच्या विचारावर जास्त ठाम असतात, कारण पुरुष तिप्पट वेळा स्त्रियांपेक्षा जास्त वेळा निर्णय बदलत असतात. 30 वर्षांहून अधिक काळ संशोधन केले असले तरी एक मोठा प्रश्न ज्याचे उत्तर मला कधीच सापडले नाही तो हा आहे की एका स्त्रीला नक्की काय हवे असते. ज्या मुलीला सेक्स मिळत नाही ते नेहमी सेक्सच्या गोष्टी करते. जिच्याकडे पैसे नसतात ते नेहमी पैशांच्या गोष्टी करतात. म्हणजे ज्या मुलीला जी गोष्ट मिळत नाही ती नेहमी त्याचीच गोष्टी करत असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.